हाय मैत्रिणींनो, मी पाठच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मी तुम्हाला माझ्या गावातल्या काही ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या दाखवायचा प्रयत्न करेल। तर मी सध्या आली आहे नदीकाठी। तर ही जी नदी आहे ती भीमा नदी आहे आणि या नदीचा उगम भीमाशंकर येथे झालेला आहे आणि ही जी नदी आहे ती पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला जाऊन मिळालेली आहे। त्यामुळे आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ही नदी आमच्या गावातून वाहते आणि ही जी नदी आहे ती दोन गावांमध्ये वाहते, पलीकडे आणि अलीकडे। दोन्ही गावांची नावं सेम आहेत, फक्त ते जे गाव आहे ते शिरूर तालुक्यामध्ये येतं आणि आमचं जे गाव आहे ते दौंड तालुक्यामध्ये येतं। आणि हा जो आहे तो नदीकाठचा परिसर आहे। खूप छान आणि सुंदर असं वातावरण आहे आमच्या नदीकाठी। आणि पलीकडच्या गावामध्ये एक मंदिर आहे, जे समोर आहे ते रामाचं मंदिर आहे। त्या मंदिरात दरवर्षी रामनवमीला खूप मोठी यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये आमच्या गावातले सगळेच लोक जातात। तर जाण्याचा सोर्स असा आहे की एकतर होडी, आमच्याकडे नाव बोलतात, तर त्या नावेमधून आम्ही यात्रेसाठी जातो। आणि सध्या ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे हे सामान वगैरे त्यांनी आणून ठेवलेलं आहे। नदीकाठी गावकऱ्यांची शेती वगैरे पण आहे, त्यांनी ऊस वगैरे लावलेला आहे आणि आत्ता ब्रिजचं काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी हे सामान वगैरे ठेवलेलं आहे। तर मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये अजून काही नवीन दाखवायचा प्रयत्न करेल। थँक्यू।